MBBS अब्रॉड करायचं इथून ठरलं की आधी हँडिकॅप होतं म्हणून असं वाटलेलं की डिसेबिलिटीच्या PWमध्ये होऊन जाईल इंडियात. पण किती पण केस वगैरे टाकली होती हायकोर्टात, पण काय माझ्या बाजूने काय रिझल्ट आला नाही. मग मीच ठरवलं की इथं नाही तर बाहेरच अब्रॉडलाच करून टाकू. आणि आत्मीय फाउंडेशन भेटलं, त्यांच्याशी विचारपूस केली तर त्यांनी खूप सपोर्ट दाखवला आणि माझी जी विकनेस आहे त्याला स्ट्रेंथ असं त्यांनी हे करून दिलं की स्ट्रेंथ आहे बाबा तुझी, तू करू शकतो, तुझ्यासारखे पोरं करू शकतात. त्याच्यामुळे मला अजून मोटिवेशन भेटलं की बाबा जाऊ शकतो, आपण करू शकतो MBBS. 11वीत असा विचार आला की आपण नीट दिली पाहिजे. मग 11वीला क्लास लावला आणि नंतर अभ्यास चालू केला. वाटलं होतं इथं होईल, पण खूप कष्ट घेतले. पहिली ते 10वी जेवढा अभ्यास केला नसेल तेवढा 2 वर्षात अभ्यास केला आहे. सकाळी 5ला उठायचो, तर सकाळी 8 वाजेपर्यंत अभ्यास करायचो. मग नाश्ता खाणं जेवण वगैरे करून परत थोडा वेळ ब्रेक घेऊन परत अभ्यासाला बसायचो. 12-1 वाजेपर्यंत परत अभ्यास करायचो. नाश्ता आपलं जेवण करून मग क्लासला जायचो. क्लासमधून आल्यावरती 8 वाजता मग परत जेवण वगैरे करून परत अभ्यास करत बसायचो. त्याच्यानंतर मग तेवढे कष्ट केले 2 वर्ष. भारताच्या बाहेर जाण्याची खूप मोठी संधी आहे आपल्यासाठी, तर त्याचा उपयोग करा आणि घाबरून जाऊ नका.